Good morning, all of you. आजपासून आपण एक नवीन चॅप्टर सुरू करतो ज्याचं नाव आहे रिलेशन अँड रिलेशनल आर्ग्युमेंट. आता इकडे काय बघायचंय बघा. पहिलं बघू बेसिकली रिलेशनचं मिनिंग काय, त्यानंतर रिलेशनचे काय काय भाग असतात ते बघायचंय. त्यानंतर एखाद्या रिलेशन मध्ये किती टर्म असतात त्याच्याप्रमाणे त्याचे कोणते प्रकार आहेत. मग या रिलेशनचा कॉन्व्हर्स कसा करायचा, मग सिमेट्री म्हणजे काय, ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, रिप्लेसिव्हिटी म्हणजे काय, कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, आणि लॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ रिलेशन इन सम कॉमन टाइप ऑफ आर्ग्युमेंट. आता आधी काय करूया, रिलेशन म्हणजे काय. तर बेसिकली लक्षात घ्या, आपण ज्यावेळी मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक लॉजिक 1 मध्ये शिकलो होतो, त्यावेळी सिंपल प्रपोजिशन मध्ये आपण रिलेशनल आर्ग्युमेंट हा एक भाग बघितला होता. तर लक्षात घ्या, रिलेशनल आर्ग्युमेंट मध्ये आणि इतर आर्ग्युमेंट मध्ये काय फरक असतो. जनरली ज्यावेळी आपण कोणताही स्टेटमेंट घेतो लॉजिक मध्ये, कोणताही असू द्या, त्याच्यामध्ये जनरली एकच सब्जेक्ट असणार आहे आणि त्याच्यासोबत प्रेडिकेट असणार आहे. म्हणजे काय, एक कर्ता असेल, तो सजीव असेल किंवा निर्जीव असेल, आणि त्याच्याबद्दल माहिती सांगलेली असते. पण रिलेशनल प्रपोजिशन हा एकुलता एक असा प्रकार आहे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतात. सब्जेक्ट जास्त असण्याचं कारण काय, तर त्या दोघांमध्ये नक्की कोणतं नातं आहे, म्हणजे तुलनेचं असेल किंवा रक्तसंबंधाचं असेल किंवा इतर कोणतंही असेल, ते दाखवावं लागतं. मग त्यामुळे होतंय काय, कमीत कमी 2 सब्जेक्ट लागतात. म्हणून तिकडे काय सांगितलंय बघा, दोज प्रॉपर्टीज विच इन्व्हॉल्व अन एक्सप्लिसिट रेफरन्स टू अदर ऑब्जेक्ट आर कॉल्ड ॲज अ रिलेशन. याचा अर्थ काय, इतर व्यक्तीच्या संदर्भात तुमच्याकडे कोणती क्वालिटी असते त्याला आपण रिलेशन मानायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, राम गॉट बेटर मार्क्स दॅन श्याम. रामच्या पण परीक्षेचा निकाल लागलाय, श्यामच्या पण परीक्षेचा निकाल लागलाय. दोघांनाही मार्क्स मिळालेले आहेत, चांगले वाईट काही असतील. पण ज्यावेळी मी म्हणतोय बेटर मार्क्स दॅन श्याम, श्यामच्या तुलनेत रामला जास्त मार्क मिळाले, येतं लक्षात. याचा अर्थ काय, हे जे काही 2 सब्जेक्ट आहेत यामध्ये श्यामच्या रेफरन्स मध्ये रामला जास्त चांगले मार्क मिळालेत, ही जी काय प्रॉपर्टी आहे त्याला आपण रिलेशन मानायचंय. आपण काही वेळा बोलतो की हा त्याच्यापेक्षा उंच आहे, हा त्याच्यापेक्षा बुटका आहे, हा जास्त जाड आहे, हा जास्त बारीक आहे. आपण काय करतोय, 2 व्यक्तींची तुलना करतोय, आणि तुलना केल्यानंतर जो काही रिझल्ट येतोय त्या रिझल्ट किंवा ती जी काही प्रॉपर्टी असेल त्याला रिलेशन मानायचंय. जे आपण म्हणतो ए बी पेक्षा उंच आहे, जे आपण काय करतोय, ए आणि बी ची तुलना करतोय, आणि बी च्या रेफरन्स मध्ये एकडे कोणती क्वालिटी आहे, तर ए ची उंची थोडीशी जास्त आहे. मग अशा प्रकारच्या क्वालिटीज, अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज ज्या आपण इतरांच्या संदर्भात इतरांच्या तुलनेने स्वतःकडे असं मानतोय, त्याला आपण रिलेशन मानायचं आहे. यासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, रेफरन्स टू अदर ऑब्जेक्ट. आता अॅनिमेट असेल की इनॅनिमेट असेल, म्हणजेच काय, इतरांच्या संदर्भात. मग संदर्भ आपण कोणाचा घेतो हे पण दाखवावं लागेल. आणि म्हणूनच लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी एखादा रिलेशनल आर्ग्युमेंट आहे त्यावेळी तुम्हाला कमीत कमी 2 सब्जेक्ट मिळणारच आहेत. जसे इकडे बघा, राम गॉट बेटर मार्क्स दॅन श्याम म्हटलं तर राम आणि श्याम आहे. रामचे मार्क्स कधी बेटर झाले, ज्यावेळी त्यांनी त्याच्या मार्क्सची श्याम बरोबर तुलना केली. मग अशाच प्रकारे 2 सब्जेक्ट मध्ये जे काही नातं आहे, त्याचप्रमाणे पहिल्या सब्जेक्ट कडे दुसऱ्याच्या तुलनेत जी काही क्वालिटी आहे ती ज्या ज्या वाक्यात एक्सप्रेस केली जाईल त्याला आपण रिलेशनल मानायचं आहे. इकडे महत्वाची कोणती गोष्ट आहे, याच्या रेफरन्सने. सेकंड एक्झाम्पल बघा, राम इज ओल्डर दॅन श्याम. आता रामचं पण काहीतरी स्पेसिफिक वय असणार आहे, श्यामचं पण काहीतरी स्पेसिफिक वय आहे. पण राम हा ओल्डर कधी बनला, ज्यावेळी श्यामची जे काही वय होतं त्याच्याशी रामचं वय कम्पेअर केलंय. त्यामुळे अशा प्रकारच्या क्वालिटी जे इतरांच्या रेफरन्स मध्ये, इतरांच्या संदर्भात किंवा इतरांच्या तुलनेने तुमच्याकडे जसं आपण मानतो, त्या क्वालिटी पासून जे काही रिलेशन तयार होतंय त्याला आपण मानायचंय रिलेशन्स. आता याच्यामध्ये पुढचा पार्ट डायरेक्शन ऑफ रिलेशन. इकडे आपण काय बघतो, रिलेशन कुठे सुरू होते आणि कुठे संपतंय. ज्यावेळी आपण म्हणतोय राम इज ओल्डर दॅन श्याम, ते रिलेशन रामकडे सुरू होणार आहे आणि श्यामकडे संपणार आहे. कारण काय, राम हा श्यामपेक्षा वयाने मोठा आहे. रिलेशन जिकडे सुरू झालं आणि जिकडे संपलंय ते मी एरोच्या सहाय्याने दाखवलेलं आहे, याला म्हणायचे डायरेक्शन ऑफ रिलेशन. आता लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आपण हायपोथेटिकल प्रपोजिशन बघितली होती, म्हणजे एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, ज्याला आपण लॉजिक मध्ये म्हणायचो अँटिसिडंट आणि कॉन्सिक्वेंट, त्याचप्रमाणे रिलेशनल आर्ग्युमेंट असेल, रिलेशनल प्रपोजिशन असेल, त्याचे पण 2 भाग असतात. पहिला असतो रेफरंट, दुसरा असतो रिलेटम. रेफरंट म्हणजे काय, जिकडनं रिलेशन सुरू होतंय त्याला आपण रेफरंट मानायचं आहे, आणि जिकडे रिलेशन संपतंय किंवा ज्याच्या तुलनेत रामकडे रिलेशन आहे त्याला आपण रिलेटम मानायचं आहे. प्रत्येक वेळी लक्षात घ्या, रिलेशन एक्सप्रेस करताना जिकडे रिलेशन सुरू होणार आहे, जिकडे रेफरंट आहे तिकडेच रिलेशन सुरू होईल, त्याच्यानंतर रिलेशन इंडिकेट करणारा शब्द येईल आणि त्यानंतर रिलेटम येईल. कारण काय, रिलेशन प्रत्येक वेळी रेफरंट कडे सुरू होणार आहे आणि रिलेटम कडे संपणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, राम इज ओल्डर दॅन श्याम म्हणतोय. उद्या कदाचित राम व्यतिरिक्त इतर एखादी व्यक्ती असू शकेल, जी समजा 10 वर्षाची आहे, आणि अजून एक व्यक्ती आहे जी 9 वर्षाची आहे. मग मी काय करणार आहे,
10 वर्षाची व्यक्ती आहे तिचं नाव इकडे लिहिणार आहे, 9 वर्षाची व्यक्ती आहे तिचं नाव इकडे लिहिणार आहे. म्हणजेच काय, ओल्डर त्यांच्या सुरुवातीला आणि नंतर वेगवेगळ्या टर्म येऊ शकतात. मग त्याचप्रमाणे आपण डोमेन हा भाग बघणार आहोत. क्लास ऑफ टर्म विच आर रेफरंट ऑफ रिलेशन फ्रॉम द डोमेन ऑफ रिलेशन. याचा अर्थ काय, ओल्डर त्यांच्या आधी रेफरंट म्हणून ज्या ज्या गोष्टी येऊ शकतात, रामला जे जे घटक रिप्लेस करू शकतात त्यांना आपण डोमेन मानायचं आहे. आणि कॉन्व्हर्स डोमेन म्हणजे काय, क्लास ऑफ टर्म विच आर रिलेट टर्म ऑफ रिलेशन फ्रॉम इट्स कॉन्व्हर्स रिलेशन. याचा अर्थ काय, अदर दॅन नंतर ओल्डर दॅन नंतर जे काही येऊ शकतं, श्यामला जो कोण रिप्लेस करू शकतो त्याला आपण कॉन्व्हर्स डोमेन मानायचं आहे. आणि फील्ड ऑफ रिलेशन म्हणजे काय, बोथ रेफरंट अँड रिलेटा टेकन टुगेदर फॉर्म अ फील्ड ऑफ रिलेशन. म्हणजेच काय, हा जो काही डोमेन आहे आणि हा जो काही कॉन्व्हर्स डोमेन आहे, या दोघांनी एकत्रित मिळून जे काही फील्ड तयार होतंय त्याला फील्ड ऑफ रिलेशन मानायचं आहे. मी एक्झाम्पल देऊन सांगतो. राम इज ओल्डर दॅन श्याम. रेफरन्स झाला राम आणि रिलेटम झाला श्याम. डोमेन मध्ये कोण येणार आहे, राम येतोय. आणि कॉन्व्हर्स डोमेन मध्ये म्हणजे रिलेशन नंतर कोण येणार आहे, श्याम येणार आहे. समजा आता एक्झाम्पल घेताना मी श्याम आणि लक्ष्मणचं घेतलंय. श्यामचं वय 6 आहे, लक्ष्मणचं वय 5 आहे. आता काय होणार आहे, श्याम इज ओल्डर दॅन लक्ष्मण. झालंय काय, रामच्या जागी डोमेन मध्ये श्याम येतोय आणि इकडे श्यामच्या जागी कॉन्व्हर्स डोमेन मध्ये लक्ष्मण येतोय. म्हणजेच काय, या ठिकाणी रेफरन्सची जागा जे कोण घेऊ शकत असतील त्यांना आपण डोमेन मानायचं आहे. आणि या ठिकाणी रिलेटमची जागा म्हणजे जिकडे रिलेशन संपतंय त्या जागी जे कोण येऊ शकत असतील त्यांना आपण कॉन्व्हर्स डोमेन मानायचं आहे. आणि या दोघांनी एकत्र येऊन जे काय फील्ड तयार होतंय, रेफरन्स प्लस रिलेटम म्हणजेच डोमेन प्लस कॉन्व्हर्स डोमेन, हे दोघे जण एकत्र येऊन जे काही फील्ड तयार होणार आहे त्याला आपण म्हणायचं फील्ड ऑफ रिलेशन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो काही डोमेन आहे आणि हा जो काही कॉन्व्हर्स डोमेन आहे म्हणजे काय, डोमेन म्हणजे जिकडे रिलेशन सुरू होतंय आणि कॉन्व्हर्स डोमेन म्हणजे काय, जिकडे रिलेशन संपतंय ते कधीतरी ओव्हरलॅप होऊ शकतात. आता ओव्हरलॅप कधी होतील बघा, जर मी असं म्हटलं ए इज इक्वल टू बी, लक्षात येतंय ए आणि बी समान आहे, तर अशा वेळी हे गोष्टी ओव्हरलॅप होऊ शकतात. कारण काय, ए मध्ये जी गोष्ट येऊ शकते ती बी मध्ये पण येणार आणि बी मध्ये येणारी गोष्ट ए मध्ये पण येऊ शकते. कारण काय, आता मी कम्पेअर करून कोणत्या रिझल्ट कडे पोहोचतोय, इक्वल टू. किंवा ए इज मॅरिड टू बी असेल, एचं आणि बीचं लग्न झालं, याचा अर्थ काय, बी इज मॅरिड टू ए. बरोबर आहे ना, लग्न एकाच व्यक्तीचं होतं का, एचं लग्न झालं आणि बी सिंगल आहे असं मानू शकतो का, नाही. मग इकडे होतंय काय, काही वेळा रिलेशन अशा प्रकारचं असतं ज्या ठिकाणी दोघांमध्ये नातं समान असतं. इकडे राम आणि श्यामचा विचार केला असेल तर रामचं वय जास्त येतंय, श्यामचं वय कमी येतंय. पण त्याऐवजी जर मी राम आणि श्याम इक्वल आहे असं मानलं असतं तर रामच्या क्लासमध्ये येणारा घटक श्यामच्या क्लासमध्ये पण येऊ शकला असता. किंवा राम इज मॅरिड टू श्याम म्हटलं असतं तर रामच्या क्लासमध्ये श्याम पण येऊ शकतो आणि श्यामच्या क्लासमध्ये राम पण. म्हणजे थोडक्यात काय, काही वेळा काही स्पेशल केसेसमध्ये हे जे काही डोमेन आहे म्हणजे जे काही रेफरन्सचा क्लास आहे आणि जो काही कॉन्व्हर्स डोमेन आहे म्हणजे रिलेटमचा क्लास आहे, हा काही वेळा ओव्हरलॅप करू शकतो. जनरली आणि नॉर्मली ओव्हरलॅप करत नाही. हे रिलेशन कोणत्या प्रकारचं आहे आणि कोणत्या शब्दाने एक्सप्रेस झालंय त्यावर डिपेंडेड असतं. फर्स्ट स्लाइड समजली का बघा. इकडे आपण बेसिक टर्म रिलेशन म्हणजे काय ती बघितली, इतरांच्या तुलनेत तुमच्याकडे असणारी प्रॉपर्टी. आणि डायरेक्शन ऑफ रिलेशन बघितली, की रिलेशन कुठे सुरू होणार आहे आणि कुठे संपणार आहे. त्यानंतर आपण काय केलं, रिलेशनल आर्ग्युमेंट असतील किंवा प्रपोजिशन असतील याचे दोन भाग बघितले. रिलेशन जिकडून सुरू होणार त्याला रेफरंट मानायचंय, जिकडे संपणार त्याला रिलेटम मानायचंय. त्यानंतर पुढे बघितलं डोमेन आणि कॉन्व्हर्स डोमेन. डोमेन म्हणजे काय, रेफरन्सच्या जागी ज्या काही गोष्टी येऊ शकतात त्यांना आपण डोमेन मध्ये घ्यायचंय आणि रिलेटमच्या जागी ज्या काही गोष्टी येऊ शकतात त्यांना आपण कॉन्व्हर्स डोमेन मध्ये घ्यायचंय. त्यानंतर बघितलं फील्ड ऑफ रिलेशन म्हणजे काय, तर डोमेन आणि कॉन्व्हर्स डोमेन या दोघांचं एकत्रित बनून जे काही फील्ड तयार होतंय त्याला आपण फील्ड ऑफ रिलेशन मानायचं आहे. ही स्लाइड समजली का बघा. काही शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे जातोय. आता आपण बनणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ रिलेशन. इकडे आपल्याला काय करायचं आहे, तर एखाद्या रिलेशन मध्ये किती नंबर टर्म्स असणार आहेत, किती टर्मचा अर्थ काय, किती सब्जेक्ट असणार हे बेसिकली लक्षात घ्या. मिनिमम 2 सब्जेक्ट असलेच पाहिजे. कारण काय, इतरांच्या रेफरन्स मध्ये तुम्ही एखादी क्वालिटी एखादी प्रॉपर्टी पजेस्ट करताय त्याचवेळी ते रिलेशनल आर्ग्युमेंट होतंय. मिनिमम 2 असले पाहिजेत. पण किती जास्तीत जास्त असू शकतात किंवा किती टर्म असतील तर त्याला कोणतं नाव द्यायचं आहे हे आपण इकडे बघायचं आहे. डायडिक म्हणजे काय, इट रिक्वायर्स 2 टर्म्स टू कम्प्लीट इट सेन्स. हे बेअर मिनिमम आहे, लक्षात घ्या. ऍटलीस्ट 2 टर्म असल्याच पाहिजेत तर रिलेशनल आर्ग्युमेंट होईल. पुढे दिलाय ट्रायडिक म्हणजे काय, इट इज 3 टर्म रिलेशन. जर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये 3 टर्म मिळत असतील आणि रिलेशन असेल तर त्याला ट्रायडिक म्हणायचं आहे. टेट्रायडिक म्हणजे काय, इट इज 4 टर्म रिलेशन. जर तुम्हाला 4 टर्म मिळाल्या तर तो बनेल टेट्रायडिक. जर तुम्हाला 5 टर्म मिळत आहेत तर तो बनतोय पेंटायडिक. आणि पॉलिएडिक म्हणजे काय, ज्यावेळी 5 पेक्षा जास्त असतील कितीही असू द्या त्याला आपण म्हणायचं पॉलिएडिक. आता हा जो काही भाग असेल, डायडिक म्हणजे 2, ट्रायडिक म्हणजे 3, टेट्रायडिक म्हणजे 4, पेंटायडिक म्हणजे 5 आणि पॉलिएडिक म्हणजे 5 पेक्षा जास्त. हा तुम्हाला एमसीक्यू साठी महत्वाचा आहे.
एमसीक्यू मध्ये डायरेक्ट म्हणजे किती विचारण्यात जाईल आणि टर्मचं ऑप्शन देण्यात येईल 2, 3, 4, 5 म्हणून तुम्ही काय करायचंय, ज्या ठिकाणी 2 असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ही स्लाइड समजली का बघा, यात कठीण काहीच नाही. एखाद्या वाक्यामध्ये बेसिकली रिलेशनल अग्रीमेंट मध्ये किती टर्म येतात त्याप्रमाणे नाव बदलत जातात. 2 असेल तर डायडिक, 3 असेल तर ट्रायडिक, त्याच्यानंतर 4 असेल तर टेट्राएडिक, 5 असेल तर पेंटाएडिक आणि 5 पेक्षा जास्त असेल तर पॉलिएडिक. काय शंका असेल तर विचारा. पुढे जाऊया. नेक्स्ट आहे रिलेशन अँड देअर कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर ही गोष्ट तुम्ही यापूर्वी डिडक्टिव्ह प्रूफ मध्ये पण बघितलेली असेल, डायलियम मध्ये पण बघितली असेल. बऱ्याच ठिकाणी कॉन्व्हर्स ही गोष्ट झालेली आहे. कॉन्व्हर्स म्हणजे आपण बेसिकली काय करत होतो, सब्जेक्ट प्रेडिकेट असतं, ते प्रेडिकेट सब्जेक्ट करत असतो. पण इकडे लक्षात घ्या, रिलेशनल आर्ग्युमेंट मध्ये प्रेडिकेट असणार नाही. इकडे 2 सब्जेक्ट असतील. त्याकडे करायचंय काय, ते 2 सब्जेक्टची फक्त जागा बदलायची आहे. म्हणून इकडे काय म्हटलंय, कॉन्व्हर्स ऑफ रिलेशन इज ऑब्टेन्ड बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ रिलेशन. आता रिलेशनची दिशा बदलणार म्हणजे काय करायचं, सब्जेक्टची अदला बदली करायची. म्हणजे बघा, राम इज ओल्डर दॅन श्याम. रामकडे रिलेशन सुरू झालंय, रिलेशन आहे ओल्डर दॅनचं आणि संपते श्यामकडे. हे सिम्बॉलिकली दाखवण्यात येतं. एक्स आर वाय, इकडे आर जो असतो हा रिलेशन साठी असतो, एक्स असतो हा रेफरन्स साठी असतो आणि वाय असतो हा रिलेटम साठी असतो. मग इकडे जर डायरेक्शन बदलायची तर आपण काय केलं पाहिजे, एक्सच्या जागी वाय येईल, वायच्या जागी एक्स येईल. म्हणजेच काय, रामच्या जागी श्याम आला पाहिजे आणि श्यामच्या जागी राम आला पाहिजे. बरोबर आहे. मग वाक्य बनेल श्याम इज यंगर दॅन राम. आता यंगर आपण का करतोय, तर लक्षात घ्या, कॉन्व्हर्स करताना बेसिकली एक की वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. आता राम इज ओल्डर दॅन श्याम म्हणजे काय, राम श्यामपेक्षा वयाने मोठा आहे. बरोबर आहे. मग श्याम इज ओल्डर दॅन राम काय झालं असतं, श्याम रामपेक्षा वयाने मोठा झाला असता. ही गोष्ट चुकीची असते. म्हणून आपण केलंय काय, ज्यावेळी हे जे काही रिलेशन आहे ते समजा इक्वल टू सारखं किंवा मॅरिड टू सारखं, ज्या ठिकाणी जागा बदला काहीच फरक नाही अशा प्रकारचं असेल, त्यावेळी काय करायचंय, जो शब्द रिलेशन एक्सप्रेस करतोय त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द वापरायचा आहे. ओल्डरच्या अगेन्स्ट येतो यंगर, म्हणून आपण काय केलं, श्याम इज यंगर दॅन राम. आता आपण यांची जागा पण बदलली, रिलेशनची डायरेक्शन पण बदलली, पण अर्थामध्ये कोणताही बदल नाही. कारण काय, राम इकडे पण वयाने मोठा होता आणि इकडे पण वयाने मोठाच राहिलेला आहे. आता करायचंय काय, कॉन्व्हर्स झाल्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पण काय करायचंय, ओरिजिनल होता एक्स आर वाय, जो कॉन्व्हर्स मध्ये बनेल वाय आर एक्स. आणि या आरच्या बाजूला सी आपण का लिहितोय, तर आपण रिलेशनचा कॉन्व्हर्स केलेला आहे. कॉन्व्हर्स करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, रिलेशन एक्सप्रेस कोणत्या शब्दाने होतंय ते बघायचं आहे. समजा ते जो काही शब्द आहे, ते जे काही रिलेशन आहे त्याची डायरेक्शन बदलताना ते शब्दाचा जर तुम्हाला अर्थ बदलावा लागत नसेल तर तो मेंटेन करा. फॉर एक्झाम्पल इक्वल टू, ए इज इक्वल टू बी असेल, दोघांची व्हॅल्यू समान असेल तर जागा बदलताना तुम्हाला शब्द रिप्लेस करायची गरज नाही. पण तुमच्या गोष्ट लक्षात येते की राम ज्या प्रकारे श्यामशी रिलेटेड आहे त्याच प्रकारे श्याम रामशी रिलेटेड नाही. कारण काय, राम वयाने मोठा आहे श्याम वयाने लहान आहे. अशा काय करायचंय, जो शब्द रिलेशन एक्सप्रेस करतोय त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला वापरावा लागेल. कॉन्व्हर्स समजलंय का बघा, अगदी छोटीशी टर्म आहे. फक्त आपण सब्जेक्टची जागांची अदला बदली करतो आणि रिलेशन एक्सप्रेस करणारा शब्द कसा आहे तो बघतोय. तो जर मेंटेन करून अर्थ बदलत नसेल तर तोच शब्द ठेवायचा आहे. पण जर अर्थ बदलतोय तर त्याच्या पूर्णपणे विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला वापरावा लागेल. काही शंका असतील तर विचारा. ओके, पुढे जातोय. नेक्स्ट आहे सिमिट्री. आता सिमिट्री म्हणजे काय, दी प्रॉपर्टी ऑफ सिमिट्री एनेबल अस टू फिगर आउट वेदर डायरेक्शन ऑफ रिलेशन कॅन बी चेंज ऑफ अन रिलेशनल आर्ग्युमेंट. म्हणजे काय, पुन्हा एकदा तेच, एखाद्या आर्ग्युमेंट मध्ये डायरेक्शन ऑफ रिलेशन चेंज करून त्याचा कॉन्व्हर्स करता येतो किंवा नाही, या त्या आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीवरून ते सिमेट्रिकल आहे किंवा नाही हे ठरतं. यातील पहिला प्रकार आहे सिमेट्रिकल रिलेशन मध्ये asymmetrical relation is such that if one individual has that relation to second individual, then second must have the relation to first one. याचा अर्थ काय, पहिला ज्या प्रकारे दुसऱ्याशी रिलेटेड आहे त्याच प्रकारे जर दुसरा पहिल्याशी रिलेटेड असेल, म्हणजे ए इज इक्वल टू बी म्हटल्यानंतर ए हा इक्वल आहे बी च्या, मग ए मध्ये बी शी इक्वल असण्याची क्वालिटी आहे, त्याच क्वालिटीने बी ए शी रिलेटेड असेल तर अशा वेळी त्याला आपण सिमेट्रिकल रिलेशन म्हणायचं. इकडे होणार काय, ए आणि बी ची जागा बदलताना रिलेशन इंडिकेट करणारा शब्द बदलावा लागत नाही. कारण काय, ज्या प्रकारे ए बी शी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड आहे. कारण काय, दोघे जण इक्वल आहेत. मॅरिड टूचं एक्झाम्पल घ्या, जे मी मगाशी पण सांगितलं होतं,
ए इज मॅरिड टू बी, लग्न एका माणसाचं होत नाही, दोघांचं होतंय. एचं लग्न झालं आणि बी सिंगल आहे असं होऊ शकेल का? होणार नाही. म्हणून काय, ए जर बीशी लग्न झालेलं असेल किंवा ए जर बीशी विवाहित असेल तर याचा अर्थ काय, बीचं पण एशी लग्न आहे. म्हणजे ए ज्या प्रकारे बीशी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी हा एशी रिलेटेड आहे. मग ज्या ज्यावेळी अशा प्रकारचं रिलेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही एबीचं बी ए करू शकता, पण मध्ये जो रिलेशन इंडिकेट करणारा शब्द आहे तो बदलण्याची गरज पडत नाही. कारण काय, रेफरन्स ज्या प्रकारे रिलेटन्स रिलेटेड आहे त्याचप्रमाणे रिलेटन रेफरन्स रिलेटेड असेल तर त्याला आपण सिमेट्रिकल रिलेशन मानायचं आहे. अशा वेळी काय करायचंय, कॉन्व्हर्ट करताना फक्त एबीचं बी ए म्हणजेच काय, रेफरन्स आणि रिलेटमची जागा बदलायची आहे, रिलेशन इंडिकेट करण्याचा शब्द बदलायचा नाही. कारण काय, दोघेही जण एकाच प्रकारे एकमेकांशी रिलेटेड आहेत. ओळखायचं कसं, रिलेशन इंडिकेट करणाऱ्या शब्दावरून. पुढे आहे एसिमेट्रिकल रिलेशन. इकडे काय होतंय, इन दिस रिलेशन इफ वन इंडिव्हिज्युअल हॅज अ रिलेशन टू सेकंड इंडिव्हिज्युअल देन सेकंड कॅनॉट हॅव द रिलेशन टू फर्स्ट वन. याचा अर्थ काय, ए आणि बी मध्ये रिलेशन आहे, ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड असू शकत नाही, त्याला आपण एसिमेट्रिकल मानायचं. मग याचा कॉन्व्हर्ट करताना काय करायचंय, हा जो काही शब्द असेल ज्याने रिलेशन इंडिकेट झालाय त्याच्या कम्प्लिटली अपोजिट, कम्प्लिटली कॉन्व्हर्ट शब्द तुम्हाला वापरावा लागेल. जर वाक्य असेल ए इज हजबंड ऑफ बी, ए हा बीचा नवरा आहे, अशा प्रकारचं वाक्य असेल तर या ठिकाणी बी इज हजबंड ऑफ बी आपण करू शकत नाही. कारण काय, एचं आणि बीचं नातं मग पती पत्नीचं आहे. ए जर बीचा नवरा आहे तर बी ही एची बायको आहे. ते होतंय काय, ए नवऱ्याच्या नात्याने जसा बीशी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी हा नवऱ्याच्या नात्याने एशी रिलेटेड असू शकत नाही. कारण काय, एक असेल नवरा, दुसरा असेल बायको. बरोबर आहे. मग एसिमेट्रिकल रिलेशन म्हणजे काय, ज्या प्रकारे रेफरन्स रिलेटमशी रिलेटेड आहे त्याच रिलेशनने रिलेटम रेफरन्सशी नसतो. कारण काय, लग्नामध्ये एकच हसबंड असेल आणि एकच वाईफ असेल. जर ए हा हसबंड आहे आणि नवऱ्याच्या नात्याने बी रिलेटेड आहे तर या ठिकाणी बी सुद्धा एशी नवऱ्याच्या नात्याने रिलेटेड असणार नाही, तो बायकोच्या नात्याने असेल. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे रेफरन्स रिलेटम रिलेटेड आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या नात्याने रिलेटम रेफरन्स रिलेटेड असेल. कारण काय, जर इकडे हसबंड आहे तर बी ही वाईफ आहे. तसंच एक्झाम्पल इकडे दिले बघा, ए इज फादर ऑफ बी, ए हा बीचा बाप आहे. याचा अर्थ आपण बीला पण एचा बाप मानू शकतो का? नाही. कारण याचा अर्थ काय, तर ए इज फादर ऑफ बी म्हणजे हे झाले फादर आणि हा झाला त्यांचा सन, मुलगा. बरोबर आहे. याचा अर्थ काय, ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी हा ए शी रिलेटेड नाही. कारण काय, या ठिकाणी फादर एकच असू शकतो आणि मुलगा एकच असू शकतो. त्यामुळे ए आणि बीचं नातं हे वडिलाचं आहे, पण बी आणि एचं नातं हे मुलाचं आहे. येते लक्षात. त्यामुळे आपण काय करायचंय, या ठिकाणी कॉन्व्हर्स करायचं असेल तर बी एचं करताना फादरच्या अपोजिट वर्ड वापरावा लागेल. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा एबीचं बी ए करताना हजबंडच्या अपोजिट वर्ड तुम्हाला वापरावा लागेल. मग ज्या ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा कॉन्व्हर्स करताना जो काही शब्द आहे, जो रिलेशन एक्सप्रेस करतोय त्याच्या अपोजिट वर्ड वापरावा लागतोय. कारण काय, जे नातं रेफरन्स रिलेटमशी आहे तेच सेम नातं हे रिलेटन्स रेफरन्सशी असू शकत नाही, त्याला आपण म्हणायचं एसिमेट्रिकल रिलेशन. ओळखायचं कसं, साधी सोपी गोष्ट, रिलेशन कोण एक्सप्रेस करतो शब्द बघा आणि त्याप्रमाणे अर्थ आपल्याला लावावा लागेल. त्यानंतर पुढे आहे नॉन सिमेट्रिकल रिलेशन. इकडे काय होतंय बघा, इन दिस रिलेशन इफ वन इंडिव्हिज्युअल हॅज अ रिलेशन टू सेकंड इंडिव्हिज्युअल, दिस सेकंड इंडिव्हिज्युअल मे ऑर मे नॉट हॅव द रिलेशन टू द फर्स्ट इंडिव्हिज्युअल. याचा अर्थ काय, सिमेट्रिकल मध्ये सारखंच नातं होतं, एसिमेट्रिकल मध्ये लिटरली सारखं नाही पण आपण शब्द बदलून ती गोष्ट ऍडजस्ट करू शकत होतो. पण नॉन सिमेट्रिकल मध्ये नातं असेल किंवा असू शकणार नाही. म्हणजे काय, एचं बीशी जे नातं असेल ते नातं बीचं एशी कदाचित असू शकेल, कदाचित असू शकणार नाही. बघा, ए लव्हज बी, एचं बी वर प्रेम आहे. यावरून तुम्ही बी बद्दल माहिती सांगू शकता का, की बीचं स्वाईवर प्रेम असेल किंवा नसेल. मग ज्या ठिकाणी अशा प्रकारचा संबंध दाखवण्यात येतो या ठिकाणी तो शब्द सांगतोय की ही गोष्ट वन साइडेड असू शकते, ही गोष्ट म्युच्युअल मे बी असू शकत नाही, त्याला आपण नॉन सिमेट्रिकल म्हणायचं आहे. नॉन सिमेट्रिकल मध्ये कधीही कॉन्व्हर्स करायचा नाही. कारण काय, इकडे याचा रिलेशन आपल्याला क्लिअर होत नाही. एचं बी वर प्रेम आहे, गोष्ट क्लिअर झाली, पण बीचं पण एवर प्रेम आहे हे वाक्य सांगतंय का? नाही. ऍज कम्पेअर टू जर आपण यापूर्वीची जर एक्झाम्पल बघितली असती तर दोघांचंही नातं क्लिअर होतं की ए हा बीचा नवरा आहे म्हटल्यानंतर बी ही बायको, ए हा नवरा आहे. ए इज फादर ऑफ बी म्हटल्यानंतर ए वडील झाले, बी मुलगा झाला. ए इज मॅरिड टू बी म्हटल्यानंतर हा सुद्धा एक, या दोघांचं लग्न आलंय. म्हणजेच काय, ए जसा बी शी रिलेटेड आहे त्याचप्रमाणे बी सुद्धा ए शी रिलेटेड आहे दिसत होतं. पण ए लव्हज बी मध्ये ही गोष्ट होत नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचं रिलेशन येईल ज्या ठिकाणी बी ची जी काही साईड आहे ती तुमची क्लिअर होत नाही, बीचं सुद्धा त्याच प्रकारे रिलेशन आहे किंवा नाही तुम्ही जेव्हा कन्फर्म सांगू शकत नाही, त्यावेळी आपण त्याला काय म्हणायचंय, नॉन सिमेट्रिकल रिलेशन. नॉन सिमेट्रिकल मध्ये आपण कधीही कॉन्व्हर्स करायचा नाही. कारण काय, वन साइडेड गोष्ट आहे. सिमेट्री समजली का बघा. काय शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा.
ओके, पुढे जातोय. ट्रान्झिटिव्हिटी. आता इकडे काय होतंय बघा, दी प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिटिव्हिटी डील्स विथ पेअर ऑफ ऑब्जेक्ट विथ रेफरन्स टू गिवन रिलेशन. इकडे काय एखादं नातं कितपत पुढे जाऊ शकतं, म्हणजे काय बेसिकली आपण तुम्हाला प्रत्येक वेळी एक्झाम्पल देतो. इफ ए इज रिलेटेड टू बी अँड बी इज रिलेटेड टू सी, देन ए इज रिलेटेड टू सी. तेच इकडे आहे. अशा प्रकारे दोन पेअर तयार झाल्यानंतर तिसरी पेअर तयार होऊ शकते का, ज्याच्यामध्ये कॉमन पार्ट टाकून एकाची सुरुवात आणि दुसऱ्याची शेवट घ्यायचा आहे. मग अशा प्रकारे रिलेशन तयार करण्याच्या कपॅसिटीला आपण ट्रान्झिटिव्हिटी मानायचे. या प्रकारे 3 प्रकार पडतात. पहिला आहे ट्रान्झिटिव्ह रिलेशन, दुसरा आहे इन ट्रान्झिटिव्ह रिलेशन आणि तिसरा आहे नॉन ट्रान्झिटिव्ह. आता इन ट्रान्झिटिव्ह मध्ये काय होतंय बघा, इन दिस काइंड ऑफ रिलेशन इफ रिलेशन होल्ड्स बिटवीन एक्स अँड वाय अँड बिटवीन वाय अँड झेड, देन दे ऑलवेज होल्ड बिटवीन एक्स अँड झेड. याचा अर्थ काय, जसं आपण एबी बीसी आणि एसी बघतोय तीच गोष्ट इकडे आहे. जर एक्स आणि वाय मध्ये नातं तयार होतोय, वाय आणि झेड मध्ये होतोय, तर अशा वेळी कॉमन पार्ट वाय काढून टाकून एक्स आणि झेड मध्ये पण नातं तयार होऊ शकेल. त्यासाठी आपण काय करायचं, पुन्हा एकदा ते रिलेशन इंडिकेट करणारा शब्द बघा. ए इज ग्रेटर दॅन बी, ए हा बी पेक्षा मोठा आहे. बी इज ग्रेटर दॅन सी, बी हा सी पेक्षा मोठा आहे. त्यामुळे यांनी केलंय काय, कॉमन पार्ट बी काढून टाकला आणि ए इज ग्रेटर दॅन सी केलंय. याचं कारण काय, ए इज ग्रेटर दॅन बी म्हटल्यानंतर ए मोठा झाला, बी लहान झाला. बी इज ग्रेटर दॅन सी म्हटल्यानंतर बी मोठा आला आणि सी लहान झाला. मी जर दोन्ही वाक्य कंपेअर केलं तुमच्या लक्षात येईल, सर्वात मोठा ए आहे, सर्वात लहान सी आहे, बरोबर आहे. त्यामुळे केलंय काय, ए इज ग्रेटर दॅन सी. मग ज्यावेळी अशा प्रकारे थर्ड पेअर तयार करता येऊ शकेल. कारण काय, ए ची व्हॅल्यू समजा 10 असेल, बी ची व्हॅल्यू समजा 9 असेल, म्हणून म्हणलं ए इज ग्रेटर दॅन बी. पुढे बघा, बी ची व्हॅल्यू 9 आहे, सी ची व्हॅल्यू 8 आहे. बी इज ग्रेटर दॅन सी. येथे गोष्ट लक्षात, 8, 9 आणि 10. सर्वात मोठा कोण आहे, 10 वाला ए आणि सर्वात लहान आहे 8 वाला सी. म्हणून आपण तयार केलं ए इज ग्रेटर दॅन सी, कारण याची व्हॅल्यू 10 झाली, याची व्हॅल्यू 8 झाली. अशा प्रकारे ज्या ज्यावेळी थर्ड पेअर आपण तयार करू शकू त्यावेळी त्याला आपण ट्रान्झिटिव्ह म्हणायचं आहे. इन ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, इन दिस काइंड ऑफ रिलेशन इफ रिलेशन होल्ड्स बिटवीन एक्स अँड वाय अँड झेड, देन दे नेव्हर होल्ड बिटवीन एक्स अँड झेड. याचा अर्थ काय, दोन पेअर तयार झाल्या तरी तिसरी पेअर कधीच तयार होऊ शकत नाही, त्याला आपण इन ट्रान्झिटिव्ह मानतो. आता कारण काय बघा, ए इज फादर ऑफ बी, ए हे बी चे वडील आहेत, आणि बी इज फादर ऑफ सी, बी हे सी चे वडील आहेत. आता आपण ए इज फादर ऑफ सी मानू शकतो का, नाही, कारण हे झाले वडील, हा झाला त्यांचा मुलगा, आणि हा त्यांचा जो मुलगा आहे हे त्याचं झालं मूल. म्हणजेच काय, ए झाले आजोबा आणि सी झालाय नातू. येते लक्षात. त्या आपण ए इज फादर ऑफ सी म्हणू शकतो का, नाही. मग ज्यावेळी अशा प्रकारचं रिलेशन आहे जे ए आणि बी मध्ये असू शकतं, बी आणि सी मध्ये असू शकतं, पण ए आणि सी मध्ये असू शकत नाही, त्याला आपण इन ट्रान्झिटिव्ह मानायचं आहे. ओळखायचं कसं, पुन्हा एकदा ते रिलेशन इंडिकेट करणारा शब्द. जर ए हे बी चे बाबा असतील, याचा अर्थ हा झाला मुलगा, बी हे सी चे बाबा आहे, त्याचा अर्थ काय, हा झाला नातू, हा झाला मुलगा, आणि हे झाले आजोबा. मग अशा वेळी आजोबाला बाबा म्हणता येईल का, नाही. त्यामुळे इकडे काय होणार आहे, जे नातं एचं आणि बीचं आहे, जे नातं बी आणि सीचं आहे, त्या प्रकारचं नातं ए आणि सी मध्ये इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. मग ज्यावेळी अर्थावरून तुमच्या लक्षात येतं की ए आणि सीचं नातं किंवा एक्स आणि झेडचं रिलेशन तयार होऊन थर्ड पेअर तयार होऊ शकत नाही, त्याला आपण इन ट्रान्झिटिव्ह मानायचं आहे. पुढे आहे नॉन ट्रान्झिटिव्ह. आता इकडे काय असणार आहे, मे बी और मे नॉट बी. In this kind of relation, if relation holds between x and y and between y and z, then they sometimes do and sometimes don't hold between x and z. जसं आपण मगाशी बघितलं होतं, नॉन सिमेट्रिकल तीच गोष्ट इकडे मे बी मे नॉट बी. इकडे वाक्य अशा प्रकारचे असतात ज्याद्वारे काही वेळा थर्ड पेअर तयार होते, काही वेळा होत नाही. एक्झाम्पल बघा, ए इज फ्रेंड ऑफ बी, ए हा बी चा मित्र आहे. बी इज फ्रेंड ऑफ सी. आता ए आणि सी बद्दल आपण सांगू शकू का, कदाचित ए आणि सी चं इंट्रोडक्शन झालं पण नसेल, और मे बी बी हा म्युच्युअल असल्यामुळे ए आणि सी चं इंट्रोडक्शन झालेलं पण असेल. याचा अर्थ काय, ए इज फ्रेंड ऑफ सी आपण क्लिअरली सांगू शकत नाही, कारण काय, यामधून सी आणि ए ची बाजू क्लिअर होत नाही. म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारचं रिलेशन आहे या ठिकाणी मे बी किंवा मे नॉट बी असेल, त्याला आपण नॉन ट्रान्झिटिव्ह मानतो. कारण बघा, फर्स्ट रिलेशन होतं त्या ठिकाणी आपण क्लिअरली सांगू शकतो, यांना मी व्हॅल्यू देऊन तुम्हाला एक्सप्लेन केलं, याची व्हॅल्यू 10, याची व्हॅल्यू 9, याची व्हॅल्यू 8. आपण कम्पेअर करून क्लिअरली सांगू शकतो की ए सर्वात मोठा आहे, सी सर्वात लहान आहे. ट्रान्झिटिव्ह मानायचे, क्लिअरली थर्ड पेअर तयार होते. इन ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, ज्या ठिकाणी क्लिअरली लक्षात येतंय थर्ड पेअर तयार कधीच होऊ शकत नाही, त्याला म्हणायचं इन ट्रान्झिटिव्ह. कारण ए हे बी चे वडील आहेत, बी हे सी चे आहेत, पण इकडे ए आणि सी चं नातं हे आजोबा आणि नातवाचं आहे, त्याच्या पलीकडे नाही. त्याचमुळे काय, ए इज फादर ऑफ सी करू शकत नाही. मग ज्या ज्या ठिकाणी तुमच्या लक्षात येते की क्लिअरली थर्ड पेअर तयार करूच शकत नाही, कारण काय, रिलेशनने काही बंधनं घातलेली आहेत, त्याला आपण इन ट्रान्झिटिव्ह मानायचं. पण काही वाक्य अशी असतील ज्यांना ट्रान्झिटिव्ह मानायचं की इन ट्रान्झिटिव्ह हे त्यांचं रिलेशन इंडिकेट करणारा शब्द स्पष्टपणे सांगत नसेल, त्या सर्वांना आपण ढकलून द्यायचंय नॉन ट्रान्झिटिव्ह मध्ये. कारण तिकडेच एक्झाम्पल दिलंय, ए ची आणि बी ची मैत्री आहे, बी ची आणि सी ची मैत्री आहे, पण ए आणि सी मित्र आहेत की नाही हे आपण क्लिअरली सांगू शकत नाही.
मे बी ए आणि सी ची भेट झाली असेल, मे बी झालेली नसेल. मग ज्याचे असं वाक्य आहे जे ट्रान्झिटिव्ह किंवा इनट्रान्झिटिव्ह डिसाईड करता येत नसेल त्या सर्वांना आपण नॉन ट्रान्झिटिव्ह मध्ये ठेवायचं आहे. क्लिअर झालंय का बघा? काही शंका असतील तर अनम्यूट करून विचारा. पुढे जातोय रिफ्लेक्झिव्हिटी अँड एल्यू रिलेटिव्हनेस. आता इकडे काय होतंय बघा, रिफ्लेक्झिव्हिटी म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण एखादं नातं स्वतःशी आहे किंवा स्वतःशी तुलना करून सांगतो त्याला आपण रिफ्लेक्झिव्ह मानायचं आहे. पहिलं बघा रिफ्लेक्झिव्हिटी, रिलेशन इज रिफ्लेक्झिव्ह इफ इट हॅज रिलेशन टू इटसेल्फ. मी स्वतःशी तुलना करून एखादी गोष्ट सांगतोय. बघा ए इज ऑफ सेम एज एज बी. इकडे काय करतोय, ए स्वतःचं वय बघतोय, स्वतःच्या वयाशी तुलना करून सांगतोय की माझं आणि बीचं वय सारखं असेल. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी स्वतःशी तुलना करून एखादी गोष्ट असेल, एखादं रिलेशन एक्सप्रेस केलं जाईल त्याला आपण रिफ्लेक्झिव्ह मानायचं आहे. इररिफ्लेक्झिव्ह म्हणजे काय बघा, अ रिलेशन इज इररिफ्लेक्झिव्ह इफ नो इंडिव्हिज्युअल हॅज गिव्हन रिलेशन टू इटसेल्फ. त्या ठिकाणी स्वतःशी तुलना न करता आपण सांगतो इज मॅरिड टू बी. इकडे कोणत्याही प्रकारचं कंपॅरिझन आहे का? नाही. लिगल प्रोसिजर कंप्लीट झाली, 7 फेरे झाले, लग्न झालं. एचं बीशी लग्न झालं. इकडे तुलना आहे का? जर मी असं म्हटलं असतं की ए मॅरिड आहे पण बी अनमॅरिड आहे, इकडे मी माझ्याशी तुलना त्याची केली असती. कारण काय, माझं लग्न झालंय त्याचं झालेलं नाही. पण इकडे अशा प्रकारची कंपॅरिझन आहे का? नाही. ज्या ज्यावेळी स्वतःशी तुलना न करता एखादं नातं एक्सप्रेस करण्यात येईल त्याच्या वेळी त्याला आपण इररिफ्लेक्झिव्ह मानायचं आहे. कारण काय, जशी फॉर एक्झाम्पल मॅरिड टू, इकडे कोणत्याही प्रकारची तुलना झालेली दिसत नाही, स्पेसिफिकली स्वतःशी तुलना झालेली दिसत नाही, फक्त नातं तयार झालंय म्हणून आपण काय म्हटलं त्याला, इररिफ्लेक्झिव्ह म्हटलं. पुढे आहे नॉन रिफ्लेक्झिव्ह, रिलेशन विच मे ऑर मे नॉट हॅव इटसेल्फ. याचा अर्थ काय, जे नातं कधी स्वतःशी असतं कधी स्वतःशी असत नाही त्याला आपण नॉन रिफ्लेक्झिव्ह मानायचे. फॉर एक्झाम्पल ए लव्स बी. एचा समजा ए बी व्यतिरिक्त एक सी नावाचा मित्र आहे, सी आणि बीचं पण नातं आहे, ए आणि बीचं पण नातं आहे. आता सी आणि बीचे संबंध बघून ए सांगतोय माझं पण बी वर प्रेम आहे. अशा वेळी ए काय करतोय, स्वतःचं प्रेम सी बरोबर कम्पेअर करतोय. ठीक आहे. आणि इन जनरल जो ए लव्स बी म्हणत असेल तशी तो कोणाच्याही प्रेमाची तुलना करत नाही, जनरली फक्त एक्सप्रेस करतोय. मग ज्या ज्यावेळी वाक्यात तुम्हाला एक्झॅक्टली त्याने स्वतःशी तुलना केलेली आहे किंवा नाही हे समजत नसेल ते सर्वांना आपण नॉन रिफ्लेक्झिव्ह मध्ये घ्यायचं आहे. कारण होतंय काय, एने जर स्वतःच्या प्रेमाची इतर कोणाशी तुलना करून जर हे सांगितलं असेल तर हे असेल रिफ्लेक्झिव्ह. पण जर एने कोणाशी तुलना न करता फक्त जनरल स्टेटमेंट केलं असेल ए लव्स बी तर ते असेल इररिफ्लेक्झिव्ह. मग ज्या ज्या प्रकारची वाक्य रिफ्लेक्झिव्ह की इररिफ्लेक्झिव्ह डिसाईड करता येत नाही आणि इकडे मे ऑर मे नॉट बी म्हटलंय त्याला आपण नॉन रिफ्लेक्झिव्ह मानायचं आहे. आता पुढे येऊया एलिओ रिलेटिव्ह. ही तिसराच प्रकार आहे. इकडे काय होतंय बघा, रिलेशन इज सेड टू बी एलिओ रिलेटिव्ह व्हेन नो टर्म हॅज गिव्हन रिलेशन टू इटसेल्फ. याचा अर्थ काय, इररिफ्लेक्झिव्ह सारखाच आहे, स्वतःशी नातं असणार नाही. म्हणजे काय असतं बघा, इट हॅज प्रॉपर्टी ऑफ बोथ ट्रान्झिटिव्हिटी अँड एसिमेट्री. आता ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, थर्ड पेअर तयार करणं. म्हणजे इकडे किती टर्म असणार आहेत, 3. लक्षात घ्या, थर्ड पेअर तयार होण्यासाठी तिसरी टर्म असलीच पाहिजे. आणि एसिमेट्री म्हणजे काय, तर ज्या प्रकारे रेफरन्स रिलेटमशी रिलेटेड आहे त्या प्रकारे किंवा त्याच नात्याने रिलेटम रेफरन्स रिलेटेड नसेल. जसं मी तुम्हाला हसबंडचं एक्झाम्पल दिलेलं. एसिमेट्री म्हणजे काय, ए हा बीचा नवरा आहे याचा अर्थ बी सुद्धा एचा नवरा असेल का? नाही. बी ही एची बायको असेल. त्याला एसिमेट्री काय म्हणतो, तर जसं एचं आणि बीचं नवऱ्याचं नातं आहे त्याप्रमाणे बी आणि एचं नवरीचं नातं असेल. म्हणजेच काय, त्यांचं नातं ज्या प्रकारे रेफरन्स स्पेसिफिकली त्या रिलेशनने रिलेट करतोय रिलेटमला, तसाच रिलेटम रेफरन्सला त्याच नवऱ्याच्या नात्याने रिलेट करू शकत नाही, म्हणून आपण त्याला म्हणतोय एसिमेट्री. मग अशा प्रकारचं नात्याला आपण एलिओ रिलेटिव्ह म्हणायचं. याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वालिटी एकत्रित दिसत आहेत. पहिली असेल एसिमेट्री म्हणजे काय, ज्या प्रकारे रेफरन्स रिलेटमशी रिलेटेड असेल त्याच प्रकारे रिलेटम त्याच नात्याने रेफरन्स रिलेटेड नसेल. आणि असेल ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, 3 टर्म असेल आणि थर्ड टर्म किंवा थर्ड पेअर तयार करण्याची कपॅसिटी असेल. जसं इकडे दिलंय बघा, ए इज सक्सेसर ऑफ बी. ए हा बीचा वारस आहे. बी इज सक्सेसर ऑफ सी. बी हा सी चा वारस आहे. आणि म्हटलंय काय, ए इज सक्सेसर ऑफ सी. आता आपण एक काम करूया, एबीसी ला नावं देऊया. ए आहे नातू, हे आहेत त्याचे बाबा आणि सी म्हणजे झाले आजोबा. आता काय म्हटलंय, बाबांची प्रॉपर्टी मुलाला मिळेल. ए इज सक्सेसर ऑफ बी, ए आहे मुलगा. आणि इकडे पुढे काय म्हटलंय, बी इज सक्सेसर ऑफ सी, आजोबांची प्रॉपर्टी बाबांना मिळेल. म्हणजे अल्टिमेटली होणार काय, आजोबांची प्रॉपर्टी बाबांना, बाबांची प्रॉपर्टी नातवाला. ए इज सक्सेसर ऑफ सी. क्लिअर झालंय. थर्ड पेअर क्लिअरली होऊ शकते का, तर थर्ड पेअर तुम्हाला क्लिअरली होताना दिसते. आणि अल्टिमेट रिझल्ट काय होणार आहे, सगळी प्रॉपर्टी ती एला मिळणार आहे. आणि एसिमेट्रिकल काय आहे, तर ज्याप्रमाणे ए हा बीचा वारस बनू शकतो आणि बी हा सी चा वारस बनू शकतो त्याचप्रमाणे सी हा बीचाही बनू शकत नाही आणि बी हा एचा बनू शकत नाही. बरोबर आहे. बाबांच्या प्रॉपर्टीला मुलगा वारस आहे, मुलाच्या प्रॉपर्टीला बाबा असतील का? नाही.
मुलाच्या नंतर जे काही पुढचे त्याचे हेअर्स येणार आहेत त्याचं लग्न झाल्यानंतर ते त्याच्या प्रॉपर्टीचे सक्सेसर असतील. वडील असतील का? नाही. आजोबांच्या प्रॉपर्टी संदर्भात जसे बाबा सक्सेसर आहेत त्याचप्रमाणे बाबांच्या प्रॉपर्टीला आजोबा सक्सेसर असतील का? नाही. कारण काय, आता बाबांना स्वतःचा मुलगा आहे, तो ती प्रॉपर्टीचा सक्सेसर असेल. येथे गोष्ट लक्षात. त्यामुळे काय, सक्सेसरचं जे काही रिलेशन आहे ए आणि बीचं, तेच रिलेशन बी आणि एचं नाही आहे. कारण काय, बी हा याचा वारस नाही आहे. त्याचप्रमाणे बी आणि सी च्या संदर्भात जे काही सक्सेशनचं रिलेशन बी आणि सी मध्ये आहे, तेच रिलेशन सी आणि बी मध्ये नाहीये. कारण काय, सीचा वारस बी आहे पण बीचा वारस येऊ शकतो का? नाही. म्हणून याला आपण एसिमेट्रिकल मानतोय. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिसतंय ज्या ठिकाणी थर्ड पेअर तयार होऊ शकते, 3 टर्म आहेत प्लस एसिमेट्रिकल आहे. कारण काय, ज्याप्रमाणे बी सी शी रिलेटेड आहे त्याचप्रमाणे लिटरली त्याचप्रमाणे सी बी शी रिलेटेड नाही, त्याला आपण एलियो रिलेटिव्ह मानायचं आहे. एलियो रिलेटिव्ह मध्ये 3 क्वालिटी असतील. पहिली बघा, नो टर्म हॅज रिलेशन टू इटसेल्फ. म्हणजे काय, इररिफ्लेक्टिव्ह पण पाहिजे, ट्रान्झिटिव्ह पण पाहिजे आणि एसिमेट्रिकल पण पाहिजे. ही स्लाइड क्लिअर झाली का? बघा, काही शंका असतील तर अनम्यूट करून मेसेज करून विचारा. पुढे बघूया. कनेक्टिव्हिटी. आता इकडे काय होतंय, रिलेशन इज सेड टू हॅव प्रॉपर्टी ऑफ कनेक्टिव्हिटी when it relates to all pairs of element in the same way. All terms are related either by relation or by converse relation. आरसी म्हणजे कॉन्व्हर्स लक्षात ठेवायचं आहे. जिकडे होतंय काय, एखादं रिलेशन असतं, ते टर्म कोणतेही येऊ दे त्याच प्रकारचं राहणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जेवढ्या काही टर्म येतील म्हणजे ऍज अ रेफरंट आणि रिलेटिव्ह त्या एकमेकांशी रिलेटेड असणार आहेत, एकमेकांशी संबंधित असणार आहेत. एक्झाम्पल बघा, रिलेशन ऑफ बिंग ग्रेटर दॅन इन द फील्ड ऑफ नॅचरल नंबर हॅज द प्रॉपर्टी ऑफ कनेक्टिव्हिटी. नॅचरल नंबर म्हणजे लक्षात येत 1 2 3 4 जे काही अंक आहेत ते आणि त्याच्या संदर्भात ग्रेटर दॅन 2 इज ग्रेटर दॅन 1, 3 इज ग्रेटर दॅन 2, 4 इज ग्रेटर दॅन 3, 5 इज ग्रेटर दॅन 4. इकडे होतंय काय, ग्रेटर दॅनचं रिलेशन प्रत्येकाच्या संदर्भात सारखंच आहे प्लस इकडे रेफरंट आणि रिलेटिव्ह जे आहे ते एकमेकांशी संबंधित आहे. कारण काय, जेव्हा मी 2 इज ग्रेटर दॅन 1 म्हणतो, रेफरंट बनतोय 2, रिलेटिव्ह बनतोय 1, बरोबर आहे. पण इकडे जो रेफरंट आहे तोच 3 इज ग्रेटर दॅन 2 मध्ये रिलेटिव्ह बनलेला आहे. रिलेशन ज्या 2 ने इकडे सुरू झालं होतं त्याने इकडे संपतंय, रिलेशन ज्या 3 ने इकडे सुरू होतंय त्याने इकडे संपतंय. याचा अर्थ काय, हे जे कोण घटक आहेत जे रेफरंटला रिप्लेस करू शकतात, रिलेटिव्हला रिप्लेस करू शकतात, ते एकाच फॅमिलीतले आहेत. म्हणजे काय, नॅचरल नंबरच्या फॅमिलीमध्ये असल्यामुळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्यामुळे पहिलं रिलेशन जिकडे संपतंय तिकडे दुसरं सुरू होतंय. मग ज्यावेळी ग्रेटर दॅन एकाच अर्थाने प्रत्येक रिलेशन मध्ये आला असेल प्लस ग्रेटर दॅनच्या आसपास ज्या काही टर्म येत आहेत त्या प्रत्येक टर्म, भविष्यात येणारी कोणतीही टर्म ही जर का एकमेकांशी संबंधित असेल तर त्यावेळी जे काही रिलेशन तयार होतंय त्याला आपण कनेक्टिव्हिटी म्हणजे स्टे कनेक्टेड मानायचं आहे. इकडे अशा प्रकारे 5 इज ग्रेटर दॅन 4 सारखं कोणतेही नंबर येऊ दे ते रिलेशन नेहमी सारखंच असणार आहे. त्याचप्रमाणे ते नंबर हे नेहमी एकमेकांशी रिलेटेड राहणार आहे. अशा प्रकारचं रिलेशन जे नेहमी कनेक्टेड राहते. कारण काय, ते सारख्याच अर्थाने येतंय आणि त्याच्या आसपास ज्या काही टर्म जे काही घटक येत आहेत ते एकमेकांशी संबंधित असतील तर त्याला आपण कनेक्टिव्हिटी मानायचं आहे. समजलंय का? बघा, काही शंका असतील तर विचारा. ओके, पुढे लॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ रिलेशन इन सम कॉमन टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट. आता इकडे आपण बेसिकली काय करायचं आहे, व्हॅलिडिटी चेक करायची आहे. आता लक्षात घ्या, रिलेशनच्या टॉपिक मध्ये व्हॅलिडिटी चेक करणं हा काही स्पेसिफिक पॉईंट जसं आपण इतरांच्या संदर्भात वाक्य सोडवली होती तसा येत नाही, फक्त एक ऍडिशनल पार्ट म्हणून दिलेला आहे. इकडे आता हे काय म्हणतायत, तर व्हॅलिडिटी तुम्हाला चेक करायची आहे, त्याचा कॉन्व्हर्स करा, तो कॉन्व्हर्स व्हॅलिड आहे किंवा नाही ते बघा. आता व्हॅलिडिटी कशी चेक करायची, तर एबीचा आपण बीए करायचंय, जे आपण बेसिकली सिलॉइझम मध्ये प्रत्येक ठिकाणी केलेलं होतं. एसपीचं पीएस करायचं ते तिकडे करायचंय. आणि दुसरी गोष्ट, रिलेशनची डायरेक्शन चेंज करताना जो शब्द रिलेशन इंडिकेट करतोय तोच मेंटेन करायचा की त्याच्या विरुद्ध आपला शब्द वापरायचा हे आपण चेक करायचंय. जर लक्षात येतंय की आपला जो काही रेफरंट आहे, म्हणजे समजा ए इज मॅरिड टू बी मध्ये ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड आहे, समजा त्याच लिटरल रिलेशनने बी ची ए ची रिलेटेड जर असेल तर अशा आपण काय करायचंय, शब्द तोच ठेवायचा आहे, सिमेट्रिकल रिलेशन मानायचं आहे, व्हॅलिड असेल. आणि जर एखादा शब्द असेल त्यामध्ये जर रेफरन्स ज्या पद्धतीने रिलेट रिलेटेड आहे, फॉर एक्झाम्पल ए इज हजबंड ऑफ बी असेल, समजा त्याच शब्दाने लिटरली बी इज हजबंड ऑफ बी आपण मानू शकत नाही, अशा प्रकारचं रिलेशन असेल तर त्या ठिकाणी काय करायचंय, कॉन्व्हर्स करताना जो शब्द रिलेशन इंडिकेट करतोय त्याचा कम्प्लिटली अपोजिट मिनिंग असणारा शब्द आपण घ्यायचा आहे आणि रिलेशनची डायरेक्शन बदलायची आहे.
म्हणजे दोन प्रकारे अशा प्रकारे जर कॉन्व्हर्स झाला असेल, एक तर जर सिमिलर रिलेशन असेल तर शब्द मेंटेन करून, आणि अपोजिट रिलेशन असेल तर अपोजिट मिनिंगचा शब्द वापरून जर आपण इन्फरन्स काढलेला असेल तर त्या आपण व्हॅलिड मानायचं आहे. पण चेक कसं करायचंय? ज्या प्रकारे ए बी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी एशी रिलेटेड असला पाहिजे. तर आपण काय करूया? शब्द मेंटेन करूया. पण ज्या प्रकारे ए बी शी रिलेटेड आहे, फॉर एक्झाम्पल हसबंड आणि वाईफचं घेतलं, त्याच प्रकारे जर बी एशी रिलेटेड नसेल तर शब्द विरुद्ध अर्थाचा घेऊन कन्क्लुजन काढलेलं असलं पाहिजे. हे दोन बेसिक रूल आहेत. आता एक काम करा, ही 4 वाक्य वाचा आणि तुम्हाला कोणता कॉन्व्हर्स व्हॅलिड वाटतोय ते सांगा. नंबर 1, 2, 3, 4 कोणता बरोबर आणि कोणता चुकीचा वाटतोय? बिनधास्त मेसेज करा आणि सांगा. नंतर मी कारण देणार आहे कोणता बरोबर आहे कोणता चुकीचा आहे. रूल कोणते अप्लाय करायचे? जर पहिला रूल काय असणार आहे? ए शी बी चं नातं आहे, त्याच नात्याने जर बी ए शी रिलेटेड असेल तर शब्द मेंटेन करा आणि जागा फक्त ए आणि बी ची बदला. पण समजा जे ए चं आणि बी चं नातं आहे तेच लिटरली नातं बी आणि ए चं नसेल तर काय करा? विरुद्ध अर्थाचा शब्द वापरायचा आहे. हे दोन बेसिक रूल आहेत. एकदा नजर टाका 1, 2, 3, 4 वर आणि तुमच्या मते कोणकोणते यातील व्हॅलिड आहेत ते सांगा. दोन्ही रूल अप्लाय करा. दोघांपैकी ऍटलीस्ट एक रूल जर सॅटिस्फाय झाला तरी सफिशियंट आहे. दोन्ही रूल कधीही कोणतेही वाक्य सॅटिस्फाय करू शकणार नाही. मेसेज करून सांगा. 1, 2, 3, 4 तुम्हाला यापैकी किती व्हॅलिड वाटतायत? त्यांचे नंबर सांगा. आणि बिनधास्त प्रयत्न करा. चुकलं म्हणून काही होत नाही. चुकलं म्हणून कोणाला ओरडलं-बिरडलं असं कधीच काही या लेक्चरमध्ये किंवा यापूर्वी सुद्धा घडलेलं नाही. तुम्हाला कन्सेप्ट कितपत क्लिअर झाल्यात हे तुमच्या आन्सरवरून लक्षात येतंय. मेसेज करके ऍटलीस्ट माईक ऑन करा आणि सांगा. 1, 2, 3, 4 काय काय व्हॅलिड वाटतं यातली? जे काय असेल ते सांगा. ओके, मेसेज एक आलाय. ओके, 1, 3, 4 तुला बरोबर वाटतंय. अजून कोणाचं वेगळं उत्तर आहे का? आर्यनने थोडं उत्तर बरोबर दिलंय, थोडं चुकवलंय. जे काय झालं असेल मी तुला एक्सप्लेन करतोय. अजून प्रयत्न करा. आता नावं घेऊन सांगतोय कोण कोण आहे तुझ्या. अक्षता शिंदे. थांब थांब, उत्तर बदलू नको आर्यन. मी तुला एक्सप्लेन करतो, सगळं एक्सप्लेन करतोय. उत्तर बदलू नको तुझं. मी बाकीच्यांना विचारतोय. अक्षता शिंदे आहे, धनश्री आहे, मच्छिंद्रनाथ आणि स्नेहा आहे. तुम्ही सांगा यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला व्हॅलिड वाटते? 1, 2, 3, 4 आहेत. नंबर सांगा. माईक सुरू करा आणि बिनधास्त बोला. काय वाटतंय? कोणती गोष्ट व्हॅलिड आहे, कोणती गोष्ट व्हॅलिड नाही? ऍटलीस्ट प्रयत्न तरी करा. चुकू दे. चुकलं म्हणून काही होत नाही. तुम्हाला कितपत ती गोष्ट क्लिअर झाली किंवा नाही माझ्या लक्षात येईल म्हणून सांगतोय. चुकलं तर चुकू दे. ओके, मी सांगतो. नंबर 1 आणि नंबर 3 बरोबर आहेत. नंबर 2 आणि नंबर 4 चुकीचे आहेत. आर्यने या संदर्भात नंबर 2 चुकीचा आहे बरोबर ओळखलं होतं. फक्त नंबर 4च्या संदर्भात तो चुकलेला आहे. आज झालंय काय ते बघा. दोन बेसिक रूल काय आहेत? पहिला रूल म्हणतोय ए ज्या प्रकारे रिलेटेड असेल बी शी, जर त्याच प्रकारे लिटरली बी ए शी रिलेट होऊ शकत असेल तर शब्द मेंटेन करा. आता ए आणि बी चं लग्न झालंय, लग्न दोघांचं होतंय. ए इज मॅरिड टू बी म्हटल्यानंतर बी इज मॅरिड टू ए चालू शकतं. कारण काय? सारखाच संबंध आहे. बरोबर आहे. ए चं बी शी लग्न आलंय, बी ची ए चं लग्न आलंय, व्हॅलिड आहे. लव्हच्या बाबतीत ही गोष्ट होत नाही. कारण काय? आर्यनने परफेक्टली ओळखलं. ए लव्ह बी म्हटल्यानंतर ए चं बी वर प्रेम आहे लक्षात येतंय. पण नक्की बी चं ए वर प्रेम आहे किंवा नाही लक्षात येतंय का? नाही. बी बद्दल माहिती मिळते का? नाही. अशा वेळी काय करायचंय? कॉन्व्हर्स करायचा नाही. कारण काय? बी बद्दल माहितीच मिळत नाही. ही गोष्ट वन साइडेड आहे. दोन चुकीचं असेल. नंबर 3 बघा, जर तुमच्या लक्षात येतंय की ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड आहे लिटरली त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड जर नसेल तर काय करा? विरुद्ध अर्थाचा शब्द वापरा. कारण काय? एका लग्नात दोन्ही नवरे असू शकतात का? नाही. मग ए जर नवरा आहे तर याचा अर्थ बी कोण आहे? बायको आहे. म्हणून मी काय केलंय? ए बी चं बी ए करताना बी इज वाईफ ऑफ ए केलंय. झालंय. आता नंबर 4 मध्ये काय झालं बघा. ए इज फादर ऑफ बी आहे. त्याचा कॉन्व्हर्स करताना बी इज सन ऑफ ए. अर्थ बघितला तर बरोबर आहे. पण कॉन्व्हर्स काय म्हणतोय? विरुद्ध अर्थाचा शब्द वापरा. मला सांगा बाबांच्या विरुद्ध कोणता शब्द येतो? मुलगा